अगोदर मैत्री होते, नंतर प्रेम होते, त्यातूनच पुढे शारीरिक संबंध निर्माण होतात आणि त्यानंतर ब्रेकअप होते। अशा घटना आपल्यासाठी नवीन नाहीत। या घटना वारंवार घडताना पाहायला मिळतात। पण यावेळी प्रेमाचं एक भयानक रूप समोर आलं आहे। नाशिकमध्ये एक युवक एका युवतीच्या प्रेमामध्ये पडला। दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। दोघांचं लग्नही झालं। शारीरिक संबंधानंतर तरुणीची गर्भधारणा झाली, पण त्यानंतर नवऱ्याने तिला गर्भपात करायला भाग पाडलं। तरुणीचा बळजबरी गर्भपात करण्यात आला, पण त्यानंतर जे घडलं त्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं। त्यामुळे गर्भपात झाल्यानंतर नवऱ्याने तिला नांदवण्यास नकार दिला। पण हे सगळं का घडलं? दोघांचं लव्ह मॅरेज असूनही तिचे हाल का करण्यात आले? आणि या घटनेमागील संपूर्ण घटनाक्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेमध्ये आहे। असे असतानाच आता महाराष्ट्रभरामधून घरगुती हिंसा, हुंड्यासाठी छळ आणि फसवणुकीच्या अनेक घटना समोर येताना दिसत आहेत। नाशिकमध्ये घडलेल्या अशा एका घटनेमुळे सगळीकडे गोंधळ उडाला आहे। आंतरजातीय लग्न मान्य नसल्यामुळे सासू आणि नणंद दोघींकडून सुनेचा छळ केल्याची ही घटना आहे। त्याबरोबरच तिचा गर्भपात केल्याचा धक्कादायक खुलासा पीडित तरुणीने पोलिसांसमोर केला आहे। 7 वर्षापूर्वी महिलेने भूपेश पाठक याच्यासोबत प्रेमविवाह केला होता। दोघांचा आंतरजातीय विवाह झाल्यामुळे सासू सासरे आणि नणंद यांच्याकडून तिला जातीवाचक शिवीगाळ करण्यात येत होती। नवरा देखील तिला नांदवायला तयार नव्हता। या सगळ्यांच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने आपला नवरा भूपेश पाठक, सासू सुमित्रा पाठक, सासरे प्रवीण पाठक आणि नणंद स्मिता पाठक या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पीडित महिला नाशिक शहरामध्ये राहत होती। 2017 पासून भूपेश आणि महिला एकमेकांना ओळखत होते। दोघेही एकाच महाविद्यालयामध्ये शिकायला होते। तिथेच दोघांची मैत्री झाली। पुढे ही मैत्री वाढत गेली आणि प्रेमामध्ये रूपांतर झालं। 2021 मध्ये पीडित महिला आणि भूपेश यांच्यामध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले आणि संबंधानंतर महिला गर्भवती झाली। त्यानंतर महिला लग्नासाठी भूपेशच्या मागे लागली। दरम्यान भूपेशने गोळ्या देऊन महिलेचा गर्भपात केला। 2023 मध्ये वैदिक पद्धतीने अशोक स्तंभ या ठिकाणी दोघांनी लग्न केलं। लग्न केल्याची माहिती ही मित्रांपर्यंतच मर्यादित ठेवली। पीडित महिला आणि भूपेश पाठक दोघेही लग्न झाल्यानंतर आपापल्या घरीच राहत होते। लग्नानंतर दोघेही वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करत होते। त्यानंतर महिला पुन्हा गर्भवती झाली। भूपेशच्या घरच्यांना ही गोष्ट समजली आणि घरचे गोंधळ घालायला लागले। लग्नानंतरही महिला फक्त सण वार अशा कार्यक्रमांनाच ती सासरला यायची। असे असूनही तिकडे गेल्यानंतर सासू सासरे नणंद तिला शिवीगाळ करायचे। तू खालच्या जातीची आहेस असं म्हणून तिला हिणवलं जायचं। महिला गर्भवती झाली तेव्हा भूपेश तिला म्हणाला, आपण सगळ्यांसमोर लग्न करूया। या लग्नावेळी तू गर्भवती असलेली चांगलं वाटणार नाही। तू आधी गर्भपात करून घे, मगच आपण लग्न करूया असे महिलेने सांगितले आहे। पीडित महिलेची सासू नर्स होती। तिने पीडितेला गोड बोलून घरी बोलावून घेतले आणि गर्भपाताच्या 3 गोळ्या देत सलाईन लावले। त्यानंतर तिला पुन्हा आई वडिलांकडे परत पाठवून देण्यात आले। या सगळ्यामुळे महिलेचा गर्भपात झाला। आता गर्भपात झाल्यानंतर नवरा भूपेश या महिलेला नांदवायला तयार नाही। याच त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल करत सगळी हकीकत सांगितली आहे। दुसऱ्या वेळी गर्भपात केल्यानंतर भूपेश पाठक महिलेला नांदवायला तयार नव्हता। महिला 4-5 तास दारामध्ये बसून होती, कुटुंबियांची विनंती करत होती, पण तिची विनवणी कुणीच ऐकायला तयार नव्हतं। तू खालच्या जातीची आहेस, झोपडपट्टीत राहणारी आहेस, तुझी आर्थिक परिस्थिती आणि मानसिकता चांगली नाही, माझ्या घरचे आपले लग्न मान्य करणार नाहीत असं भूपेशने महिलेला सांगितलं। सासरच्यांकडून झालेली जातीवाचक शिवीगाळ, लग्नानंतर दिलेला मानसिक त्रास आणि 2 वेळा जबरदस्ती केलेला गर्भपात यामुळे महिला प्रचंड त्रासून गेली होती। पीडित महिलेने केलेल्या पोलीस तक्रारीमुळे पोलिसांनी महिलेचा नवरा भूपेश याच्यासह सासू सासरे आणि नणंद तिघांनाही अटक केली आहे। या प्रकरणामधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूपेश आणि महिलेचं लग्न हे प्रेमातून झालं होतं। दोघांनीही एकमेकांबरोबर आयुष्य घालवण्याच्या शपथा घेतल्या होत्या। त्यातूनच दोघांनी पुढे लग्न केलं होतं। पण एवढं सगळं होऊनही नात्यामध्ये जातीवाचक विचार आल्यामुळे दोघांच्या संसाराला ग्रहण लागलं। प्रेम करत असताना अनेक जण जात बघत नाहीत, पण लग्नाच्या वेळी सुरुवातीला जातीचा विचार केला जातो। महिलेला लग्नानंतर झालेली जातीवाचक शिवीगाळ हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे आणि याहूनही भयानक प्रकार म्हणजे महिलेचा तिच्या मनाविरुद्ध 2 वेळा करण्यात आलेला गर्भपात। या प्रकरणामध्ये 4 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलीस कोठडीमध्ये हलवण्यात आले आहे। हे सगळं प्रकरण घडत असताना आरोपींची मानसिकता काय होती हे पोलीस तपासातूनच उघड होईल। पण अशा घटनांमुळे समाजाचे विदारक चित्र चव्हाट्यावरती आले आहे।
अजूनही आपल्या डोक्यामधून जात गेलेली नाही हे यातून स्पष्ट होतंय। राजर्षी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाह व्हावेत यासाठी भूमिका घेतली होती। त्यांनी 100 पेक्षा जास्त आंतरजातीय विवाह लावण्याचा संकल्प केला होता। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करत आंतरजातीय विवाहांना प्राधान्य दिले होते। शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन प्रगती करणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये लोक अजूनही डोक्यामध्ये जात घेऊन फिरतात, ही अतिशय चिंताजनक बाब आहे। असो, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा महाराष्ट्र कट्टा।